नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाढवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की येणाऱ्या मार्च किंवा एप्रिल 2026 मध्ये RTO AIMVAची तब्बल 460 प्लस जागांची जाहिरात येणार आहे आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी बनवतोय कारण की अजूनही बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना RTO AIMVAचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, म्हणजे एज क्रायटेरिया असेल, त्यानंतर एज्युकेशनल क्रायटेरिया असेल, फिजिकल क्रायटेरिया असेल किंवा मग RTO AIMVA प्रिलिमचा जो एक्झाम पॅटर्न सिलेबस आहे किंवा RTO AIMVA मेन्सचा जो सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आहे त्याबद्दल अजूनही भरपूर क्वेरीज आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या क्वेरीज मी तुमच्या सॉल्व्ह करणार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत, डिप्लोमा डिग्रीचे आपले मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलचे, तर ते हे RTO AIMVAची एक्झाम देऊ शकता की नाही देऊ शकत, ते सुद्धा तुमची क्वेरी जी आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. RTO AIMVAचं जे इन्फॉर्मेशन बुकलेट आहे ज्याच्यामध्ये हे सगळं जे आहे म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, प्रिव्हियस इयरचे जे कट ऑफ्स आहेत, त्यानंतर तुमचा सिलेबस, एक्झाम पॅटर्न, सर्व एक इन्फॉर्मेशन बुकलेटची PDF आपण कालच आपला जो टेलिग्राम चॅनल आहे @mission IAS मेकॅनिकल या टेलिग्राम चॅनलला मी कालच अपलोड केलेली आहे. ती फ्री आहे सर्वांसाठी. तर सर्वांनी सर्वप्रथम कंपल्सरी आत्ता मी एक सर्वांसाठी एक खूप चांगली अनाउन्समेंट करतोय. RTO AIMVA प्रिलिम्स तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 12 जुलै 2026ला होणार आहे. तर त्या अनुषंगाने मिशन IAS अकॅडमी फक्त 11 रुपयामध्ये 11 रुपीज ॲक्च्युली फ्रीज ठेवणार होतो, परंतु फ्री जर आपण काही ठेवलं तर त्याची व्हॅल्यू राहत नाही. त्या दृष्टीने आपण फक्त 11 रुपीज फी ठेवलेली आहे. तर RTO AIMVA प्रिलिम्सची जी टेस्ट सिरीज आहे जवळपास 200 प्लस टेस्ट, म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान, त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, हे सगळे टॉपिक्स आपण 200 प्लस टेस्ट आणि 6000 प्लस प्रश्न स्पष्टीकरणासह आपण तुम्हाला देणार आहोत फक्त 11 रुपीजमध्ये. तर त्याची लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहोत. मी खाली लिंकसुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलची शेअर करेल. सर्वांनी तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे त्या 6000 प्लस प्रश्नांमधूनच तुमची जवळपास प्रिलिम्सची 60 ते 70% तयारी तुमची कंप्लीट होते. प्रिलिम्समध्ये तुम्हाला मी ऑलरेडी एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की प्रिलिम्ससाठी जो सेफ स्कोर आहे आपल्याला काहीही करून 52 53 प्लस स्कोर घेऊन जायचा आहे, जेणेकरून आपण मेन्सची तयारी करायला एकदम पॉझिटिव्हली तयारी आपण स्टार्ट करू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ आपण सगळं एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक्झाम पॅटर्न, सिलेबस, सगळं तुमच्या ज्या क्वेरीज आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. ओके, तर हे इन्फॉर्मेशन बुकलेट बघा, हे आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. ते सगळ्यांनी डाउनलोड करून स्वतःकडे ठेवा. हा आपला अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, मी शेवटी शेअर करेलच. पण काही तुमच्या RTO AIMVA रिलेटेड क्वेरीज असेल तर ह्या नंबरला संपर्क करा. आणि हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, मिशन RTO AIMVA बाय IAS पंकज सर, म्हणजे @mission IAS मेकॅनिकल हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. ओके, RTO AIMVA 2020 आणि 2017मध्ये 500 प्लस RTO AIMVA अधिकारी घडवणारी आपली एकमेव संस्था आहे. RTO AIMVA मेन्सला तर मी स्वतः उभा असतो. पूर्ण सिलेबस जो आहे RTO AIMVA मेन्सचा हा मी स्वतः कंडक्ट करतो आणि भरपूर आपले डेमो लेक्चर्स ॲप्लिकेशनवर पण अवेलेबल आहेत आणि यूट्यूबला सुद्धा अवेलेबल आहेत. तर ज्या काही विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत एनरोल केलेला आहे तुम्ही त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या. 2017-2020ला जे सिलेक्ट झालेले आपले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या आणि त्याच्यानंतर योग्य डिसिजन घेऊन योग्य मार्गदर्शन घ्या. RTO AIMVAची पोस्ट काढणं अजिबात अवघड नाही आहे. फक्त प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि तुमचा ॲप्रोच ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि मी माझा 12 वर्षांचा एक्सपिरियन्स हा तुमच्यापर्यंत मी तुम्हाला देणार आहोत. तुमचा प्रिपरेशन जर्नीमध्ये, म्हणजे प्रिपरेशनपासून तर तुम्हाला RTO AIMVA अधिकारी बनवेपर्यंत तुमच्यासोबत 24/7 अवेलेबल असणार आहे, लक्षात घ्या. ओके, हे आपला रँक 1 RTO AIMVA 2020 आणि RTO AIMVA 2017 दोन्ही रँक 1 आपले मिशन IAS अकॅडमीचे आहेत. हे माझं क्वालिफिकेशन आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत पण आहे आणि सगळीकडे ते आहेत पब्लिक प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल. UPSC ऑल इंडिया रँक 104 फर्स्ट अटेम्प्टमध्ये, गेट ऑल इंडिया रँक 150 फर्स्ट अटेम्प्टमध्ये, MTech फ्रॉम IIT खरगपूर, त्यानंतर सगळ्या IITsमध्ये माझी निवड झालेली आहे गेट थ्रू. याच्या व्यतिरिक्त इस्रो, DRDO आणि बार्क, त्यानंतर ONGC, IOCL, NTPC आणि BPCL या PSUजमध्ये निवड झालेली आहे. पुणे युनिव्हर्सिटी टॉपर राहिलो आहे, IIT खरगपूर गोल्ड मेडलिस्ट राहिलो आहे. आता मला सांगा, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, टेक्निकलमध्ये कोणीही आपला हात धरू शकत नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण इंडियामध्ये, मेडिझीमध्ये सुद्धा मी फॅकल्टी राहिलो आहे.
मेडिझीमध्ये सुद्धा 5 ते 6 सब्जेक्ट मी त्या ठिकाणी कंडक्ट केलेले आहेत आणि इतकं कन्सेप्च्युअल म्हणजे ज्या ज्विद्यार्थ्यांचा 4, 5, 6 वर्षांचा गॅप पडला आहे त्यांना सुद्धा अजिबात अडचण येणार नाही. लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी आहेत जे गट ब गट क राज्यसेवेची तयारी करत आहेत गेले 5, 6, 7 वर्षांपासून. बरेच विद्यार्थी आहेत जे 2019-20 पासून जॉब करत आहेत. टेक्निकलचा दूरपर्यंत संबंध नाही. अजिबात घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त एकदा आपले थर्मोडायनेमिक्स असेल, फ्लुइड मेकॅनिक्स, थोड्याच दिवसात स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्सचे आपले डेमो लेक्चर्स यूट्यूबला येतील आणि मिशन IASचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर सुद्धा येतील. फक्त शांतपणे बसून आपले डेमो लेक्चर्स अटेंड करा. तुम्हाला म्हणत नाही की आम्ही बेस्ट आहोत. तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा सगळे डेमो लेक्चर सगळीकडे अटेंड करा. त्यानंतर योग्य डिसिजन घ्या. तुम्हाला पहिल्या 10 मिनिटात फरक समजेल. लक्षात घ्या. ओके, तर हे आपले रिझल्ट्स आहेत बघा. रँक 1, 2, 3, 5, 7, 8, 9 म्हणजे टॉप 10 मध्ये आपले 7 विद्यार्थी आहेत 2020ला आणि 160+ सिलेक्शन्स आहेत आणि सगळे सिलेक्शन्स आपले जेन्युइन आहे. एकही सिलेक्शन आपण विकत घेतलेलं नाही आहे. हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा आपला मिशन IAS मेकॅनिकल टेलिग्राम चॅनल आहे. तर सर्वांनी हा चॅनल जॉईन करायचा आहे. ओके, आता बघा एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल बोलायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले येतो बघा आपला एकूण ते एक गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर प्रिलिम्स आणि मेन्सबद्दल सुद्धा बोलूयात. हा आपला विद्यार्थी RTO प्रवीण कुमार पाटील. तर याचा सुद्धा आपण पॉडकास्ट आता रिसेंटली घेतला होता. तर तो सुद्धा पॉडकास्ट बघा, खूप मोटिवेशनल पॉडकास्ट आहे आणि खूप शिकण्यासारखा आहे. म्हणजे 10 ते 12 वर्षांचा गॅप पडून देखील एक्सेप्शनल स्कोर आला प्रिलिम्समध्ये सुद्धा आणि मेन्समध्ये सुद्धा. ओके, म्हणजे फ्रॉम स्ट्रगल्स टू स्टार्स. आज स्टार्स आहेत, मुंबईमध्ये पोस्टिंग आहे. लक्षात घ्या. त्यामुळं आता आपल्याला RTO AMVAची एक्झाम फक्त ॲपियर व्हायची नाही आहे, आपल्याला ती पोस्ट काढायची आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठी सुवर्ण संधी मला नाही वाटत परत पुढे 4 ते 5 वर्ष तुम्हाला भेटणार आहे. ओके, तर बघा आता एज्युकेशनल एलिजिबिलिटी आयदर तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा म्हणतोय मी अँड नाही ऑर डिप्लोमा ऑर डिग्री. आता डिप्लोमा कुठल्या ब्रांचेसमध्ये झालेला पाहिजे? मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, प्लांट इंजिनिअरिंग, प्रोडक्शन अँड मेकॅट्रॉनिक्स, MC टूल मेंटेनन्स म्हणजे मशीन टूल मेंटेनन्स अँड फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, मेट्रोलॉजी, पॅकिंग टेक्नॉलॉजी. ओके, डिप्लोमा ह्या ब्रांचेसमध्ये झाला असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. डिग्री म्हणजे BE किंवा BTech तुमचं मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन आणि इंडस्ट्रीयल या 4 ब्रांचेसपैकी कुठल्याही एका ब्रांचमध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. म्हणजे आयदर डिप्लोमा ऑर डिग्री. लक्षात घ्या. ओके, डिग्री फक्त म्हणजे डिग्री पाहिजेच कंपल्सरी असं नाही आहे. लक्षात घ्या, आयदर डिप्लोमा ऑर डिग्री. पहिली क्वेरी तुमची सॉल्व्ह झाली. दुसरी क्वेरी, फायनल इयरचे विद्यार्थी RTO AMVAचा फॉर्म भरू शकता का? तर 100% भरू शकता. त्याच्यासाठी एक कंडिशन आहे. तुमचा फायनल इयरचा जो निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो, तो फायनल इयरचा निकाल RTO AMVAचा जो पूर्व परीक्षेचा निकाल आहे त्याच्या आधी लागलेला पाहिजे आणि MPSCच्या टाइम टेबलनुसार RTO AMVA पूर्व परीक्षेचा जो निकाल आहे तो नोव्हेंबरमध्ये लागणार आहे. म्हणजे जे स्केड्यूल त्यांनी दिलेलं आहे आणि तुमची मला असं वाटतं अराउंड मे किंवा जूनमध्ये तुमचं सेमिस्टर संपते. म्हणजे तुमचं फायनल इयर संपतं. त्याच्यानंतर 1.5-2 मॅक्झिमम 3 महिने पकडा. म्हणजे जून, जुलै, ऑगस्टपर्यंत तुमचा 100% निकाल लागतो. लक्षात घ्या फायनल इयरचा. त्यामुळं फायनल इयरचे डिग्रीचे किंवा डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत या सगळ्या ब्रांचेसचे मी जे आत्ता बोललो हे सगळे एलिजिबल आहेत. लक्षात घ्या. त्यामुळं सर्वांनी फॉर्म भरायचा आहे आणि नुसता फॉर्म भरायचा नाही तर सर्वांनी पॉझिटिव्हली आत्तापासून तयारी सुरू करायची आहे. मी फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे फ्रेशर्स आहेत त्यांना स्पेसिफिकली का बोलतोय तर लक्षात घ्या, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. तुम्हाला जर ही पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला आत्तापासून तयारी सुरू करणं मॅन्डेटरी आहे. आत्ता तयारी करणारे विद्यार्थी कुठले आहेत तुम्हाला सांगतो मी. 2017चे विद्यार्थी, 2020चे विद्यार्थी ज्यांची निवड 1, 2, 4 मार्कांनी राहिली होती, हे सगळे विद्यार्थी आता तयारी करत आहेत. लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला जर कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर आत्तापासून पॉझिटिव्हली त्या ठिकाणी प्रिपरेशन चालू करणं गरजेचं आहे. ओके, आता एज क्रायटेरिया MPSCचा सर्वांना माहीतच आहे. मिनिमम एज 19 आणि ओपन कॅटेगरी असेल तर 38 इयर्स. त्याच्यानंतर मागासवर्गीय असेल तर 43, अमागास 43. ओके, त्यानंतर खेळाडूंसाठी 43. त्यानंतर माजी सैनिक असतील तर 43 प्लस सेवा कालावधी प्लस अधिक 3 वर्ष. ओके, तर एज क्रायटेरियाबद्दल विद्यार्थ्यांना जनरली
एज क्रायटेरियाचा जनरली प्रॉब्लेम येत नाही, कारण 43 ओबीसीचा खूप जास्त आहे, 43 लक्षात घ्या. 38 सुद्धा ओपनसाठी खूप जास्त आहे, लक्षात घ्या. आता एक्सपिरियन्स आणि लायसन्स पहिले मॅन्डेटरी होतं. बरेच विद्यार्थी हा क्रायटेरिया म्हणजे जो गॅरेज एक्सपिरियन्सचा जो क्रायटेरिया होता तो जुना क्रायटेरिया होता. त्याच्यानंतर एक मध्ये परिपत्रक आलं होतं, तो क्रायटेरिया आता मॅन्डेटरी नाही आहे. तुम्ही नंतर म्हणजे पोस्ट मिळाल्यानंतर जॉईन झाल्यानंतर पुढं तुम्ही भविष्यात तो गॅरेज एक्सपिरियन्सचं जे आहे 1 वर्षाचं ते तुम्ही मिळू शकता, लक्षात घ्या. तो एक्सपिरियन्स वर्कशॉप एक्सपिरियन्स किंवा गॅरेज एक्सपिरियन्स नॉट मॅन्डेटरी, लक्षात घ्या. तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर लायसन्स रिलेटेड मुलांना बरीचशी क्वेरी असते, तर तुम्हाला लायसन्स कुठं लागतं बघा. 2 व्हीलरचं लायसन्स पाहिजे, गिअरवाली 2 व्हीलर, स्कूटीचं नाही. 2 व्हीलर लायसन्स विथ गिअर आणि LMVचं ट्रान्सपोर्ट लायसन्स लागतं. हेवी मोटर म्हणजे जड वाहतुकीचं जे लायसन्स असतं हेवी व्हेकलचं, त्याचं लायसन्स कंपल्सरी नाही आहे. ते तुम्ही नंतर म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पुढे 2 वर्षाचा टाईम दिला जातो. त्या 2 वर्षामध्ये तुम्ही कधीही हेवी व्हेकलचं जे लायसन्स आहे, हेवी मोटर व्हेकलचं लायसन्स, ते तुम्ही काढू शकता, लक्षात घ्या. तर गॅरेज एक्सपिरियन्सची क्वेरी आता क्लिअर झाली आहे. लायसन्स रिलेटेड तुम्हाला क्वेरी क्लिअर झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर फिजिकल क्रायटेरिया, फिजिकल फिटनेस रिलेटेड मुलांसाठी बघा, उंची मिनिमम किती पाहिजे, 163 सेंटीमीटर, चप्पल बूट न घालता, लक्षात घ्या. किती पाहिजे, 163 सेंटीमीटर ही तुमची हाईट पाहिजे. छाती किती पाहिजे, चेस्ट किती पाहिजे तुमची, तर न फुगावता नॉर्मल चेस्ट किती पाहिजे, 79 सेंटीमीटर पाहिजे. फुगावल्यानंतर म्हणजे तुम्ही जेव्हा पूर्ण श्वास घ्याल तर श्वास घेतल्यानंतर ती किती एक्सपांड झाली पाहिजे, किती पुढे आली पाहिजे, 5 सेंटीमीटर मिनिमम, लक्षात घ्या. ओके. हे झालं तुमची उंची आणि छाती. मुलींसाठी उंची किती पाहिजे, हाईट किती पाहिजे, 155 सेंटीमीटर विदाउट एनी फुटवेअर, लक्षात घ्या. आणि वजन मुलींसाठी क्रायटेरिया किती आहे, मिनिमम 45 kgचं त्या ठिकाणी वेट पाहिजे, लक्षात घ्या. ओके. RTO एम मेन्ससाठी संकल्प बॅच आपली ऑलरेडी चालू झालेली आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. तर ही बॅच आपल्या मिशन IAS अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे तिथे अवेलेबल आहे. याचे डेमो लेक्चर्स यूट्यूबला अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता. ओके. आता अबाउट एक्झामिनेशन, एक्झाम 2 स्टेजेसमध्ये होते. तसं बघितलं तर 3 स्टेजेस, कारण आपण नंतर तुमचं फिजिकल फिटनेस सुद्धा चेक होतो, म्हणजे मेन्स झाल्यानंतर तुमचा फिजिकल फिटनेस होतो. तर त्याला आपण स्टेज 3 म्हणू शकतो, किंवा मोस्टली फिजिकल फिटनेस सगळे क्लिअर करतातच. जे पण तयारी करतात ते अवेअर असतात, त्यांचं हाईट, वेट आणि हे किती आहे, चेस्ट वगैरे, त्यामुळं त्याबद्दल काही शंका नाही तुम्हाला. आता तर प्रिलिम्स आणि मेन्स, प्रिलिम्स ही फक्त क्वालिफाईंग इन नेचर असते. प्रिलिम्सचा स्कोर हा फायनल मेरिट लिस्टमध्ये काउंट केला जात नाही. तुमचं जी फायनल मेरिट लिस्ट लागते ती तुमच्या मेन्सचे जे मार्क्स आहेत आउट ऑफ 300 मार्क्स त्याच्यावर तुमची मेरिट लिस्ट ठरते, लक्षात घ्या. तर मेन्सला अपेअर होण्यासाठी तुम्हाला आधी प्रिलिम्स क्वालिफाय होणं मॅन्डेटरी आहे. तर 2 स्टेजेसमध्ये पूर्व परीक्षा जी आपली 12 जुलै 2026ला होणार आहे आणि मेन्स 13 डिसेंबर 2026ला होणार आहे. तर प्रिलिम्ससाठी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर आत्तापासून सुमारे 5 ते 6 महिने आहेत तुमच्याकडे प्रिपरेशनसाठी, जो की मला वाटतो मोर दॅन सफिशियंट टाईम आहे, लक्षात घ्या. आणि जे विद्यार्थी गट ब गट क राज्यसेवेची तयारी करत आहेत गेल्या 4-5 वर्षांपासून, त्यांनी तर आत्ता सायमल्टेनियसली प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्हीची तयारी पॅरलली चालू केली पाहिजे. कारण की तुमचा ऑलरेडी टेक्निकलचा इतका मोठा गॅप पडलेला आहे, तर टेक्निकलवर तुमचा होल्ड असणं गरजेचं आहे. तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये 70, 80, 90 मार्क्स पाडले, डझंट मॅटर, ते फक्त तुम्हाला हे देणार आहे, तिकीट देणार आहे फक्त मेन्सला बसण्यासाठी. पण मेन्स तुम्ही क्वालिफाय व्हाल की नाही याची गॅरंटी देणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे मेन्सची तयारी तुम्हाला आत्तापासून करणं गरजेचं मॅन्डेटरी आहे, लक्षात घ्या. तर प्रिलिम्सबद्दल पहिले बघूयात. प्रिलिम्समध्ये टोटल 100 प्रश्न असतात. 100 मार्क्ससाठी मीडियम मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये क्वेश्चन्स असतात. 1 तासचा वेळ असतो आणि सगळे क्वेश्चन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, लक्षात घ्या. ओके. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 4 प्रश्न चुकल्यावर 1 मार्क तुमचा कापला जातो. नवीन MPCच्या रूलनुसार पहिले जुना जो पॅटर्न होता, तुम्हाला 1 MCQ आणि 4 ऑप्शन दिले जायचे, 1, 2, 3, 4. आता 5 ऑप्शन दिले जाणार आहे, लक्षात घ्या. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, पहिले तुम्ही काय करायचे, ते ब्लँक सोडायचे. मग तिथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग अप्लाय व्हायचं नाही. ब्लँक सोडलाय म्हणजे तुम्ही गोलच केलं नाहीये, नो निगेटिव्ह मार्किंग. पण आता रूल बदललेला आहे. बरेच विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती नाहीये, लक्षात घ्या. पूर्व परीक्षेसाठी लक्षात घ्या, किंवा मुख्य परीक्षेसाठी जे MCQ क्वेश्चन असणार आहे, आता 5 ऑप्शन असणार आहेत, 5 राऊंड दिलेले असणार आहे, 1, 2, 3, 4 आणि 5.
जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्हाला 5वा राऊंड करायचा आहे, तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग लागणार नाही. लक्षात घ्या, निगेटिव्ह मार्किंग तिथं तुम्हाला अप्लाय होणार नाही. जर तुम्ही तो अनअटेम्प्ट सोडला, तुम्ही राऊंड केलाच नाही 5वा राऊंड, लक्षात घ्या, जर तुम्ही 5वा राऊंड केलाच नाही, तुम्हाला तो प्रश्न येत नसेल आणि तुम्ही राऊंड केला नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग अप्लाय होणार आहे. 1/4 तुमचे मार्क्स त्या ठिकाणी कट होणार आहेत, लक्षात घ्या. तर हा नवीन रूल आहे MPSCचा. तर त्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, ते मी तुम्हाला क्लॅरिफाय करेल नंतर परत. प्रिलिमचा सिलेबस जर बघितला तर इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, त्यानंतर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, हा सगळा आपला प्रिलिमचा सिलेबस आहे. हा सिलेबसची जी कॉपी आहे त्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेली आहे. मेन्सची सुद्धा आपण अपलोड केलेली आहे आणि ह्या बुकलेटमध्ये सुद्धा जे बुकलेट आपण टाकलेलं आहे तिथं सुद्धा ते तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, प्रिलिम्सबद्दल क्लॅरिफाय झाल्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मेन्स. प्रिलिम्ससाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 11 रुपयामध्ये टेस्ट सिरीज आपण लवकरच आपल्या ॲप्लिकेशनवर लॉन्च करतो. येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये ती टेस्ट सिरीज लॉन्च होईल. तर सर्वांनी मिशन IASचं जे ॲप्लिकेशन आहे ते सर्वांनी डाउनलोड करून घ्या. ओके. त्याच्यानंतर मेन्सबद्दल बघितलं तर मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आता कंपल्सरी आहे सर्वांना. 2020ला मेकॅनिकलचे विद्यार्थी मेकॅनिकलचे प्रश्न अटेंड करायचे. ऑटोमोबाईलवाले जे आहेत त्यांचा सेक्शन C सेपरेट होता, तर ते सेक्शन C आणि सेक्शन A अटेंड करायचे. म्हणजे मेकॅनिकलसाठी A आणि B होता, ऑटोमोबाईलसाठी A आणि C होता. आता तसं काही राहिलेलं नाही, लक्षात घ्या. अजूनही डाऊट आहे, जुना सिलेबस मला पाठवतात व्हॉट्सॲपला, तर यातलं हे करायचं आहे का ते करायचं आहे का. अरे दादा, सिलेबस चेंज झालेला आहे. RTO मेन्सचा जो सिलेबस आहे तो आता ऑटोमोबाईल असू मेकॅनिकल असू सर्वांसाठी एकच सिलेबस आहे, कॉमन सिलेबस आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा जो पार्ट होता तो आता कंपल्सरी केला आहे सर्वांसाठी, लक्षात घ्या. ओके. तर 150 प्रश्न, 300 मार्क्स आणि 1.5 तासाचा वेळ, म्हणजे 1 hour 30 minutesचा टाईम असणार आहे. MCQs 1/4 निगेटिव्ह मार्किंग, लक्षात घ्या. आता इथं लेवल काय म्हणले, दर्जा डिप्लोमा, पण असं काही नाही आहे. 2020चा जर पेपर बघितला विद्यार्थी मित्रांनो, तर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सोडवता येणार नाही ह्या लेवलचे काही क्वेश्चन्स होते, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो बेसिकपासून तर करायचाच आहे, पण डेप्थमध्ये करायचा आहे, ॲडव्हान्स लेवलपर्यंत घेऊन जायचा आहे. आणि त्यासाठी मेन्ससाठी पूर्ण मार्गदर्शन देण्यासाठी मी तुमच्यासाठी उभा आहे, लक्षात घ्या. मेन्सबद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही आहे. ओके. तर बघा, सिलेबस इथं दिलेला आहे, सर्वांनी वाचून घ्या. याची PDF सुद्धा अपलोड केली आहे. सगळे मेकॅनिकल सब्जेक्ट आहे आपले. STOM असेल, थर्मोडायनेमिक असेल, रॅक असेल, पॉवर प्लांट असेल, IC इंजिन असेल, थेअरी ऑफ मशीन्स असेल, त्यानंतर तुमचा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आहे, मेट्रोलॉजी आहे, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर ऑटोमोबाईलमध्ये सुद्धा इंजिन कुलिंग, लुब्रिकेशन, त्याच्यानंतर EV व्हेकल्स, मोटर व्हेकल ॲक्ट आहे आपला. त्यानंतर गिअर्स, क्लचेस म्हणजे ट्रान्समिशन सिस्टीम पूर्ण आहे तुम्हाला. तर सिलेबस आपल्याला मेकॅनिकल ऑटोमोबाईलचा भरभरून आहे पूर्ण. ओके. तर हे सगळं आपल्याला कव्हर करणार आहोत आपल्या संकल्प आणि यशस्वी बॅचमध्ये. ओके. तर हे झालं मेन्सबद्दल. फॅकल्टी फॉर मेन्स स्वतः मी असणार आहे उभा तुमच्यासाठी मेन्ससाठी. प्रिलिमसाठी सुद्धा आपण बेस्ट फॅकल्टी आणि बेस्ट त्या ठिकाणी हे आहे बघा. 400, 500 विद्यार्थ्यांना एका वेळेस ॲड्रेस केलेला आहे आणि शिकवलेला आहे, लक्षात घ्या. ओके. आपण मार्केटिंग कुठेही करत नाही. आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी असतो हा वर्ड ऑफ माउथ, सिम्पली माउथ पब्लिसिटीवर येतो, लक्षात घ्या. सगळे जे प्रिव्हियस इयर सिलेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांचा रेफरन्स घेऊन किंवा त्यांना विचारून किंवा ज्यांनी ऑलरेडी आपल्या बॅचेसला एनरोल केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना फीडबॅक घेऊनच आपल्याकडे विद्यार्थी येतो. आपण कुठेही मार्केटिंग जास्त करत नाही आणि आपल्याला ते मार्केटिंग करायची इच्छा पण नाही. ज्या पण आपण बॅचेस घेतो या फक्त स्टुडंट्स डिमांडवर घेतलेल्या बॅचेस आहेत. ओके. इवन आता 2025-26ला सुद्धा ज्या बॅचेस आपल्या आहेत मेन्सच्या, या फक्त आणि फक्त स्टुडंट्स डिमांडवर आहे. आणि इतका वेळ मलाही नसतो. एक लाईव्ह ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असते आपली आणि एक ऑफलाईन बॅच असते. ऑफलाईन बॅच आपली प्रिलिम्सची एक्झाम झाल्यानंतर इमिजिएटली दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपली ऑफलाईनची मेन्सची बॅच चालू होईल, लक्षात घ्या. पुणे लोकेशनला फक्त. ओके. तर बघा, RTO MA 2025मध्ये जाहिरात येण्यासाठी तो सुद्धा आपण प्रयत्न केला होता. जे आपले परिवहन मंत्री आहेत माननीय श्री प्रताप सरनाईक सर, त्यांची सुद्धा आपण भेट घेतली होती. ओके. तर तुम्हाला मेन्ससाठी मार्गदर्शन करायला परफेक्ट गायडन्स आहे. याच्यापेक्षा बेस्ट गायडन्स तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही भेटणार नाही, लक्षात घ्या. हे सगळे आपले हे आहेत बघा. की हायलाइट्स ऑफ आवर RTO MA स्टडी रिसोर्सेस.
500 प्लस RTO MVA सिलेक्शन्स आहेत. हे आपलं व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2चे बुक्स आहेत RTO MVA मेन्ससाठी. तर हे सुद्धा आता मार्केटमध्ये पब्लिश झालेले आहेत, सगळीकडे उपलब्ध आहेत. ओके, हे बुक्स आपल्या मिशन IAS ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. परचेस करण्यासाठी तुम्हाला होम डिलिव्हरी भेटेल. दोन्ही बुक्सची तुम्हाला व्हॉल्यूम 1 मेकॅनिकल आणि व्हॉल्यूम 2 तुमचं ऑटोमोबाईल, या दोन्ही बुक्सचे तुम्हाला होम डिलिव्हरी भेटेल तुमच्या घरी. तिथे ॲड्रेस टाकायची सुद्धा सुविधा आहे. तर आपलं ॲप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करा आणि हे बुक्स तिथनं तुम्ही MCQ प्रॅक्टिससाठी बेस्ट आहेत. या बुक्समधनं तुम्हाला सांगतो, मी 2020 आपलं 2020चं जे बुक होतं RTO MVA मेन्ससाठी, ते बुक एकदा घ्या. कुणाकडे जे भेटलं तरी घ्या किंवा ABC मध्ये असेल तरी घ्या तुम्ही, आणि त्यातून फक्त बघा 150 पैकी 105 प्रश्न या बुक्समधनं ॲज इट इज होते. म्हणजे लिटरली ऑप्शन सुद्धा चेंज केलेले नव्हते. इतकं फेमस झालेले हे बुक्स आहे. तर हे आता आपण सेकंड एडिशन आपण अपग्रेड केलेलं आहे. ऑटोमोबाईलसाठी सेपरेट आणि मेकॅनिकलसाठी असे 2 व्हॉल्यूम्स आपण लॉन्च केलेले आहेत. तर ह्या आपल्या 2 बॅचेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. यशस्वी बॅच जी की प्रिलिम्स प्लस मेन्स आहे. ओनली प्रिलिम्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, लक्षात घ्या. त्यानंतर संकल्प बॅच जी RTO MVA मेन्ससाठी डेडिकेटेड आहे सेपरेटली. ओके, तर ह्या दोन्ही बॅचेस आपल्या अँड्रॉइड आणि iOS वर अवेलेबल आहेत. ओके, हा कट ऑफ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो RTO MVAचा प्री 2017 प्री 2020. आता प्रिलिम्सचं बघायचं म्हटलं तर जनरलचा कट ऑफ 24 आणि इकडे किती 36. आता अपेक्षा ठेवू नका का इतका कमी कट ऑफ लागेल, लक्षात घ्या. मी पहिल्याच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला जो टार्गेट ठेवायचा आहे RTO MVA प्रिलिम्ससाठी 50+ मार्क्स आपल्याला काही करून मिळवायचे आहेत, लक्षात घ्या. भले कट ऑफ कमी लागेल, 40, 45, 47चा लागेल, पण आपला स्कोअर 50+ आलाच पाहिजे. रिझन काय? कारण प्री झाल्यानंतर मेन्ससाठी तुम्हाला अराउंड 3.5 ते 4 महिने भेटतात प्रिपरेशनसाठी, आणि प्री झाल्यानंतर रिझल्ट 1.5 महिन्याला लागतो प्रीचा. तर तुम्हाला ह्या कन्फ्युजनमध्ये राहायचं नाही आहे की माझी प्री निघेल की नाही, मी मेन्स अभ्यास करू की नको करू. कारण ती सगळ्यात दुविधा जी मनस्थिती असते की करू की नको करू, ही सगळ्यात वाईट मनस्थिती असते. त्याच्यामध्ये धड व्यवस्थित तुमचा अभ्यास पण होणार नाही, तुम्ही नीट कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला जे टार्गेट ठेवायचं आहे प्रीचं दॅट इज 50+, आणि त्यासाठी तुम्ही योग्य मार्गदर्शन घेऊन प्रीसाठी सुद्धा सेल्फ स्टडी जरी करत असाल, वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही. पण जे पण कराल ते व्यवस्थित करा. जे तुमचे स्ट्रेंथ बघा, प्रीमध्ये तुम्हाला एक मी गुरुमंत्र देतो. प्रीमध्ये जेवढे पण विद्यार्थ्यांनी आपले जे चांगले स्कोर आले आहेत, किंवा आत्तासुद्धा बरेच विद्यार्थी संपर्कात आहे जे गट ब गटकची तयारी करताय, ज्यांचे 55, 60, 62, 63 पर्यंत मार्क्स आहेत. आत्ता 2025 गटकची जी पूर्वपरीक्षा झाली 11 जानेवारीला, खूप चांगले स्कोर्स आहेत. त्यांना मी विचारलं, सगळ्या विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की तुमची जी स्ट्रेंथ आहे, समजा एखाद्याला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान सोपतच असेल तर 4 सब्जेक्ट इतके परफेक्ट करा ना की त्याच्यावर विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते तुमचे 70, 80% करेक्ट प्रश्न सोडवले गेले पाहिजे. अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी 20 प्रश्न आहेत. 20 पैकी 15-16 मार्क मिळवणं काय अवघड आहे तुम्हाला, मला सांगा. तर 50 पैकी जर तुम्हाला 15 आणि 16 मार्क जर तिथंच मिळाले, तर बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत चालू घडामोडीचे यू डोंट नो, यू नेवर नो कशातून आणि काय विचारलं जाईल. टफ पोर्शन विचारला जातो चालू घडामोडी. त्यानंतर तुमचं अर्थशास्त्र थोडं टफ जातं विद्यार्थ्यांना समजण्यासाठी, कारण कन्सेप्ट तशा आहेत इकॉनॉमिक्सच्या. तर तुमची जी स्ट्रेंथ आहे आधी त्याच्यावर फोकस करा प्रीसाठी, आणि तिथून कसे मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला ओढता येतील. पॉलिटी बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप सोपं जातं, पॉलिटीमध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळवायचा प्रयत्न करा. तर अशी एक प्रॉपर स्ट्रॅटेजी घेऊन अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा प्रीचा स्कोर वाढणार आहे. ओके, तर प्रिलिम्ससाठी बघा आता इतका कमी तर कट ऑफ लागणं शक्य नाही. हे तुमच्या रेफरन्ससाठी मी दिलं आहे. हां, मेन्ससाठी आपण रिलेट करू शकतो. बघा, मेन्स 2017ला जनरलचा 188, 188ला तर सिलेक्शनसुद्धा झालं नाही, म्हणजे विषयच नव्हता. 188ला तर म्हणजे लेडीजचा कट ऑफ जास्त लागला वुमनचा ह्याच्यापेक्षा. बघा, फिमेलचा कट ऑफ इथे 120 होता, इकडे किती गेला बघा 209चा कट ऑफ गेला. म्हणजे इथं 188चा मेलचा जो कट ऑफ होता जनरलचा, तो इथं बघा फिमेलचा कट ऑफ त्यापेक्षा जास्त लागला 209 मार्क्स, आणि मेन्सचा 240. सुमारेच एवढंच धरून चालायचं, लक्षात घ्या. मेन्सचा जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल, तरी पण मी माझे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी एनरोल केले आहेत सर्वांना मी टार्गेट दिलेलं आहे की आपल्याला काही पण करून 250+ घेऊन जायचं आहे. मेन्सचा स्कोर 250+, आणि इझिली जाणार. आपले MCQ बुक्स, आपले व्हिडिओ लेक्चर्स आणि आपल्या नोट्सच्या बाहेर जनरली प्रश्न जात नाही. 90% प्रश्न आपल्या ह्या तिन्ही रिसोर्सेसमधनं असतात, लक्षात घ्या. ओके, तर हे कट ऑफ्स तुम्हाला रेफरन्ससाठी मी फक्त दिलेले आहेत, पण हे कट ऑफ्स एवढंच लागतील असं गृहीत धरू नका. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, तर 100% कट ऑफ्स हे जास्तच लागणार आहेत. हे आपले यशस्वी बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. तर सर्वांनी
आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यानंतर ही संकल्प बॅच याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला सर्व डिटेल्स मी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. प्रिलिम्स जे विद्यार्थ्यांना प्रिलिम्समध्ये चांगला स्कोर येत नाही तर स्टुडंट्स डिमांडवर आपण आपल्या प्रिलिम्स बॅचची जी फीज आहे ती 7,000वरनं डायरेक्टली 2,500 केलेली आहे. कमी फीज म्हणजे लो क्वालिटी हे डोक्यातनं पहिले काढून टाका, लक्षात घ्या. या बॅचची फीज 7,000 होती अराउंड ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड आली की सर नॉन टेक्निकल जे आहे बरेच विद्यार्थी तयारी करत आहे आणि जे पासआउट झालेले आहेत जॉब करणारे विद्यार्थी आहेत त्यांना नॉन टेक्निकलचा सुद्धा संपर्क तुटलेला आहे पूर्णपणे. ओके, तर त्यांच्यासाठी आपण या बॅचची फीज फक्त आणि फक्त 2,500. याच्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ लेक्चर्स टेस्ट सिरीज जी तुम्हाला बोललो 11 रुपीजची ती सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. नोट्स सगळं इन्क्लूड आहे याच्यामध्ये. तर ज्या विद्यार्थ्यांना प्रीचा स्कोर चांगला येत नाही आहे 25-30च्या आसपासचा स्कोर अडकून राहिला किंवा नॉन टेकमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर पहिले एनरोल करून त्यातले सर्व व्हिडिओ लेक्चर्स अटेंड करा. वेळ आहे अजून पण 5 ते 6 महिने वेळ आहे, हे विसरू नका, लक्षात घ्या. पण कन्फ्युजनमध्ये राहाल तर पोस्ट गेले हातात नाही, लक्षात घ्या. ओके, तर RTO AIMVAY ओनली प्रिलिम्सची जी बॅच आहे ती सुद्धा आता तुम्हाला मी मेगा डिस्काउंटमध्ये करून दिली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या RTO AIMVAY मेन्सची दोन्ही बुक्स व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 हे सुद्धा तुम्हाला मी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये PYQ सुद्धा आहे, लक्षात घ्या. हा तो पॉईंट एक मिसिंग राहिला. 1998 टू 2020 पर्यंत सर्व PYQ जे आहेत ते आपण याच्यामध्ये फुल डिटेल्ड एक्सप्लेनेशन्समध्ये दिलेले आहेत, टॉपिक वाईज आणि सब्जेक्ट वाईज. आणि बाकीचे सुद्धा सगळे जे हे आहेत टॉपिक्स हे सगळे सब्जेक्ट्स आपण ते टॉपिक वाईज बायफर्केशन केलेले आहेत क्वेश्चनचं. 7,000+ MCQs विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन्स आहेत, लक्षात घ्या. ओके, तर ही होती सगळी इन्फॉर्मेशन. RTO AIMVAY प्रिलिम्स, RTO AIMVAY मेन्स, कुठला एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज्युकेशनल एज, फिजिकल क्रायटेरिया, गॅरेज एक्सपिरियन्स, लायसन्स रिलेटेड माहिती, त्यानंतर प्रिव्हियस इयर कट ऑफ्स, एक्झाम पॅटर्न, सिलेबस आणि मिशन IASचे जे क्वालिटी रिसोर्सेस आहेत त्याच्याबद्दल सगळी माहिती एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर सर्वांनी फक्त आता शेवटी जाताना एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तर तुम्हाला खरंच RTO AIMVAYची पोस्ट काढायची असेल तर सगळ्यांनी न विसरता आपला जो मिशन IASचा टेलिग्राम चॅनल आहे @मिशन IES मेकॅनिकल त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे, किंवा टेलिग्रामला तुम्ही डायरेक्टली मिशन RTO AIMVAY बाय IES पंकज सर तुम्ही सर्च जर केलं तर 100% तो चॅनल तुम्हाला भेटेल. तो चॅनल सर्वांनी जॉईन करा आणि पॉझिटिव्हली RTO AIMVAY 2026मध्ये आपली पोस्ट 100% निघणार या अनुषंगाने तयारी, योग्य मार्गदर्शन घेऊन चालू करा. ओके, इथे मी व्हिडिओ थांबवतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच RTO AIMVAY रिलेटेड इम्पॉर्टंट अपडेट्स आणि काही इम्पॉर्टंट माहिती असेल तर ती तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवेल. धन्यवाद.